गाईज आजच्या दिवसाला आहे ना, आज 3 जण कॅप्टन शर्यतीसाठी निवडले गेलेले आहेत. मग ते आहेत तन्वी, दीपाली आणि सचिन. आता सीन काय आहे की विशालची स्ट्रॅटेजी काय म्हणत होती, आणि जनरली असं होतं की वीक कंटेस्टंटला आपण इम्युनिटी दिली तर तो आपल्यापेक्षा स्ट्रॉंग होतो, बरोबर. पण वीक कंटेस्टंट ह्यात सचिन आहे. आता जर त्यानं स्ट्रॅटेजी वाईज फेअर गेम खेळायचं म्हणलं तर त्यानं तन्वीला निवडलं तर ती स्ट्रॅटेजी बरोबर वर्क होईल, बरोबर. कारण तन्वी स्ट्रॉंग कॉम्पिटंट आहे आणि तिला इम्युनिटी दिली तर ती बरोबर वर्क होईल. पण वीक कंटेस्टंट आपल्याला दिसतोय की सचिन आहे. जर इगोवर आलं विशालवर किंवा विशालच्या टोळीचं मेंबर सोबत इगोवर आलं तर त्यांचा निर्णय एवढाच असेल की तन्वीला कसं हरवायचं ते, आणि सचिनला जिंकवायचा प्रयत्न करणार. कारण तन्वी आणि दीपाली ही काटा ग्रुप मधले मेंबर आहेत. आता सीन एवढा अवघड झालाय की उद्याच्या दिवशी कळेल की आपल्याला तन्वी काय येते का नाही. आणि मला तर बघायचं तिची कॅप्टन्सी बघायची, आणि तन्वी मला वाटतं एक स्ट्रॉंग कॉम्पिटंट आहेच आहे, पण मला तिची कॅप्टन्सीवर पण भरोसा आहे की गेम पलटू शकतो. अजून एक गोष्ट, विशालला आहे ना मस्त टांग दिली अनुश्रीने. बट ठीक आहे, अनुश्रीला जेव्हा वेळ आलती की टोळीचे 3 मेंबर वाचू शकत होते जागेवरती, रोशन, रुचिता आणि विशाल. पण तिनं आहे ना विशालचं नाव घेऊन विशालच्या हाताने कॅप्टन्सी हिसकावून घेतली, आणि तिथं बाहेर आल्यावर ती रडायला लागली, बरोबर. ती एक सिंपथी गेम खेळायला लागली त्याच्यानंतर की बाबा मला कळलंच नाही त्या सिच्युएशन मध्ये. पण एवढं कळतंय की ती सगळ्यांना म्हणजे इक्वली करायचं बघते की मी चांगली आहे, मी असं केलं आणि तसं केलं, मी सगळ्यांच्या बरोबर आहे. पण मला एवढं वाटतं अनुश्री की तू 3 दगडावर पाय ठेवले, आणि 3 दगडावर पाय ठेवले म्हणल्यावर तुझं लय घाण आपट आणि कोणाचीच तू सगळी राहणार नाही, आणि खूप अवघड होईल, आणि सगळी टांग देतील. तू जसं पलट वार करणार ना तसं तुला सगळेच टांग देतील, आणि घराच्या बाहेर काढायला किती वेळ लागणार आहे. कारण ऍट दी एंड नॉमिनेशनला जायला सगळ्यांचं मत हवं असतं. आजच्या दिवसात एवढीच गोष्ट, फक्त उद्याचं मला एवढं म्हणजे उत्सुक आहे की तन्वी कॅप्टन्सी व्हावी आणि उद्याचा दिवस चांगला असावा तिच्यासाठी. काय न गेम होता.